जे सबस्टिट्यूट तुम्ही जे सांगितले ते 2 ओव्हरच्या आतमध्ये आले तरच त्यांना खेळवण्यात येतील आणि ते जेवढ्या वेळानंतर येतील तेवढ्या वेळानंतर तेवढ्या षटकानंतरच त्यांना मैदानामध्ये बॅटिंगमध्ये पाठवण्यात येईल याची नोंद घ्या. हे नियम आहेत आयोजकाचे, त्या नियमांना धरूनच तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. सबस्टिट्यूट असेल तर वेळेमध्ये बोलवून घ्या आणि जितका उशीर येतील तितक्या वेळानंतर त्यांना मैदानामध्ये बॅटिंगसाठी पाठवण्यात येईल. या नियमांची दखल घ्या. सामन्याला सुरुवात करायची आहे. आता पाहूया मैदानामध्ये आपण पाहतोय हमराज मृत्युंजय कोथरूड संघ हा मैदानामध्ये क्षेत्रांसाठी सज्ज झालाय. सहा षटकाचा होणारा सामना असेल. दोन्ही संघांना अगदी संधी असेल या 6 षटकामध्ये मोठ्या धावा बनवण्याची. ऋतिक स्पोर्ट फाउंडेशन कैरसाची ऋतिक कदम यांच्या स्मरणार्थ खरवळी पिंपरी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा दिव्यमान सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी एकदम पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती असतील सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज टिल्लू चौधरी. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाजीसाठी पाहतोय. गोलंदाजी मार्कवर असेल सलमान. त्याने मगाच्या मॅच मध्ये केलेली तुफान गोलंदाजी आपण पाहिली. अगदी पंचांचा मात्र लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला होतीये सुरुवात. 6 षटकाचा सामना. ही मॅच देखील एक चुरशीची मॅच, एक महत्वाची मॅच असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. जो जिंकल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल, जो हारेल त्याला मात्र मोकळ्या हाताने आज मात्र या मैदानाचा निरोप घ्यावा लागेल. दोन्ही संघांसाठी असलेली एक तगडी मॅच मैदानामध्ये सुरू होते. स्ट्रायकिंग एंडवरती सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती टिल्लू चौधरी. गोलंदाजी मार्कवर सलमान. मराठा विपुल खैरे वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचलेत. सामन्याला सुरुवात या ठिकाणी करून घ्या. वेळ वाचवा मित्रांनो. चला पहिला चेंडू इथे टाकला जाईल. ओपन गटातील शेवटची मॅच. जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू स्विच हिट. फटका फसला. महेश नानगुडे डाऊन दी बॉल. झेल टिपला आणि ते फलंदाज बाद. सुंदर झेल तिथे मात्र टिपला गेला. पहिला चेंडू होता. सागरने मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. फटका बॅटवरती आला होता पण अगदी हवा तसा त्यात फटक्यामध्ये ताकद दिसून नाही आली. महेश नानगुडे अगदी सुंदर झेल या ठिकाणी टिपला. अगदी अशा वेळेला खेळाडू काय करतात, उलट धावत जाऊन उलटा कॅच पकडण्याचा प्रयत्न करतात. महेश नानगुडे उलटी कामं करतच नाही. सरळ त्याने मात्र सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला. अगदी मुळशीचा ढाण्या वाघ म्हणून ज्या महेश नानगुडेकडे पाहिलं आपण पाहतो, सुंदर झेल त्याने टिपला. अगदी मुळशीच्या गोल्डन क्रिकेट क्लब कडनं नक्की त्यांनी खेळायला सुरुवात केल्यानंतर अभिजितदा दगडे स्पोर्ट फाउंडेशन कडनं देखील सुंदर खेळ त्याने केला. मुळशीचं क्रिकेट त्याने मात्र गाजवलं आणि त्यानंतर मात्र आज आणि अनेक दिवस झाले आपण त्याला मृत्युंजय संघामधनं खेळताना पाहिलं आणि अनेक त्याने मात्र संघामधनं खेळत असताना मोठमोठे सामने गाजवले आणि आज पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. पहिल्या चेंडूवरती संघाला बसलेला पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय.
हो, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एस्टनच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. एस्टनच्या वरतून चेंडू नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉलने इथे सुरुवात. इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाज बाद. ते अक्षय आल्या पावली मात्र माघारी परततोय. दोन फलंदाज इथे अगदी 0 धावांवरती बाद. सलमानची मात्र भन्नाट गोलंदाजी. दोन फलंदाजांना त्यांनी झटपट बाद केलं. पहिला फलंदाज अगदी कॅच बाद झाला तर नंतरचा फलंदाज अक्षयचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि ते संघाला बसलेला हा दुसरा धक्का. 0 धावांवरती दोन फलंदाज डगआउटला परत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. अप्पा. शून्य धावांवरती संघाला 2 हादरे बसलेत आणि इथून मात्र आता डाव सावरावा लागेल. तो अप्पा आणि टिल्लू चौधरी या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल. टिल्लू चौधरी अगदी पाहिले तर नॉन स्ट्रायकिंगवरती सज्ज आहे आणि नॉन स्ट्रायकिंगवरती अगदी स्ट्राईकवर होणाऱ्या फलंदाजाची पडझड मात्र तो पाहतोय. 2 फलंदाज बाद केले. सलमानने केलेली एक दमदार गोलंदाजी. मागच्या मॅचमध्ये सलमानने केलेला सुरेख खेळ या मॅचमध्ये देखील ते सातत्य पाहायला मिळतंय. ओ, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. बॅट्समनने अगदी बॅट फिरवण्या अगोदरच चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. इतका सुरेख चेंडू. नक्कीच चेंडूने घेतलेलं वळण अप्पा पाहत राहिला. अप्पा देखील या चेंडूच्या प्रेमात पडला असेल. प्रहार करण्याचा प्रयत्न देखील झाला नाही आणि चेंडू निर्धाव. हो, यावेळेस मात्र खोलवर टप्प्यात चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये चेंडूला खेळू काढले. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. आकाश काळेचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने आता धावफलकाला होती सुरुवात. एक सिंगल धाव धावफलकावरती लावली जाते. 5व्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव. टिल्लू चौधरी आता मात्र फार मोठी जबाबदारी आता खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये लढावं लागेल कारण आघाडीचे 2 बॅटर मात्र इथे बाद झालेत आणि एकच धाव आतापर्यंत धावफलकावरती लावली गेली. स्टेप आउट होत खेळलेला सुंदर फटका. नो चान्स फॉर फिल्डर. लॉंग ऑफ मधनं चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. या इनिंगचा पहिला चौकार. 4 धावा. ते स्टेप आउटचा एक सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहिलं मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ अगदी रिकाम होतं. बरोबर लॉंग ऑफ मधनं खेळलेला सुंदर फटका आणि 4 धावा या खात्यामध्ये जमा होतात. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. शफिक. मगाशी शफिकने टाकले 2 षटक आणि तिथून मात्र संघाचा विजयाचा रस्ता मात्र शफिकने मोकळा करून दिला होता. ते पुन्हा एकदा शफिक गोलंदाजी मार्कवर येतोय. हो, हा चेंडू मात्र इथे अपील 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 दोन्ही पंचांमध्ये नक्कीच बातचीत होईल आणि निर्णय कळवला जाईल. पण मला वाटतं इथे फलंदाजाने क्रीज सोडलंय आणि फलंदाज इथे बाद. अप्पा इथे मात्र बाद होत आहेत. केवळ एका धावेचा खेळ अप्पाचा पाहायला मिळाला आणि अप्पा बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 5 धावा आणि 3 फलंदाज बाद अशी स्थिती मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. टिल्लू चौधरी सोबत आता कोणता फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. बॅट्समन नेम राहुल.
नवीन फलंदाज राहुल आता मैदानामध्ये येतोय. एक मोठी पार्टनरशिपची गरज आहे विजय इलेव्हन नेहरू नगर संघाला. एक पार्टनरशिप आता गरजेचं आहे. तुम्हाला मैदानामध्ये लढायचं असेल, चांगली बॅटिंग करायची असेल, चांगला स्कोर कार्ड बनवायचा असेल तर एखादी पार्टनरशिप महत्त्वाची. सातत्याने जाणाऱ्या विकेट ह्या मात्र फलंदाजांच्या मनावरती आघात करत जातात आणि त्यानंतर धावा बनवणं अगदी अवघड होत जातं. एका बाजूने एक फलंदाज तळ ठोकून आहे टिल्लू चौधरी, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मात्र मिळत नाहीये. 3 फलंदाज अगदी बॅक टू बॅक कालांतराने बाद झाले आणि त्यामुळे संघाची एक खराब सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केवळ 5 धावाने 3 फलंदाज बाद ही स्थिती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. शफीक पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. सलमानने देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. इथे शफीकने देखील ती सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला गारद केलंय. राहुल इथे आलेला पहिला चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला होता, पण इथे चेंडूने मात्र माती खाल्ली. इथे झेल मात्र सुटला. मला वाटतं राजू पाटे तिथे होते आणि सोपा झेल होता. असे झेल राजू पाटेंकडनं आपण सुटताना कधीच पाहिलं नाहीये. पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ. इथे चांगल्या चांगल्या जॉन्टी रोड्स मानले जाणारे खेळाडूकडनं झेल सुटतात आणि एखादा नवोदित खेळाडू तो अगदी सोपे झेल या ठिकाणी टिपतो. हे क्रिकेट आहे. इथे तसा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ओंजळीत आला होता, पण तो झेल मात्र टिपता आला नाही. झेल सुटला. इथे राहुलला मिळालेलं जीवदान 2 धावा धावफलकावरती ऍड, 7 धावा धावफलकावरती. मग अशी संधी मिळाली, इथे पुन्हा एकदा संधी मिळणार का? आकाश चेंडूच्या मागे धावतोय, चेंडूला फील्ड केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते अति घाई संकटात जाईल. क्रिकेटच्या खेळातील आत्महत्या. रनआउटच्या रूपाने राहुल होतोय धावबाद. अगदी आधीच आपल्या विकेट फारशा गमावल्या गेल्यात, त्यानंतर दुसरी धाव रिस्की घेण्याचा प्रयत्न केला का? हा मात्र फार मोठा प्रश्न असेल. राहुल अगदी बॅटिंगला आला. पहिले 2 चेंडू त्यांनी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केले. बॅटच्या मध्ये चेंडू येत होते, मग घाई करायची गरज काय होती? एखादी धाव आली असती, नंतर आणि संधी निर्माण झाली असती. पण इथे चौथा धक्का, चौथा हातरा, चौथा फलंदाज इथे बाद. झेल नेहरू नगर संघाला मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना पाहावं लागतंय. राहुल रनआउटच्या रूपाने बाद झाला. जणू काही एक पत्त्याचा बंगला बांधण्याचा प्रयत्न विजय इलेव्हन संघाने केला आणि तो पत्त्याचा बंगला एक पत्ता खेचल्यानंतर जशी कोसळतात तसा तो बंगला कोसळताना पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय वसीम शेख, मॅन फ्रॉम कोंडवा परिसरातील हा एक सुपरहिट खेळाडू आहे. अगदी वर्ष पाहिलं तर 40+ आहे. लेदर बॉलवरती अनेक मोठं क्रिकेट त्याने खेळलंय. टेनिस बॉलवरती देखील मॅच विनिंग खेळ नक्कीच आपण वसीमचा पाहिलंय. आज वसीमला इथे मैदानामध्ये लढण्याची गरज आहे. आज खेळावं लागेल. अगदी आज तुमचं वय काय आहे, आज तुम्ही अगोदर तुम्ही किती क्रिकेट खेळला, किती सामने जिंकू दिलेत हे महत्त्वाचं नाहीये. आज तुम्हाला या मॅच मध्ये तुमची चमक दाखवावी लागेल. या मॅच मध्ये तुमचा खेळ दाखवावा लागेल. समोर जर पाहिलं तर पुण्यातील एक दिग्गज संघ आहे, ज्याने मात्र अगदी महाराष्ट्रभर आपल्या या नावाची चर्चा करायला भाग पाडले लोकांना. हमराज मृत्युंजय कोथरूड संघ अगदी पुण्यातच नाही, या संघाची अगदी पाहिलं तर मुंबई ठाणे या परिसरात देखील फार मोठी दहशत आता पाहायला मिळते. आणि दहशतवाला संघ दहशतवाला कॅप्टनच्या समोर आज मैदानामध्ये सुंदर खेळ खेळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, इथे मात्र पूल केलाय. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक विशाल सरकार चेंडूच्या मागे धावतोय, पण चेंडू होतोय फरार. सीमा रेषा पार आणि चेंडू जातोय चौकार. चार धावांनी धावफलकावरती होती वाढ. पहिला चौकार आपण टिल्लू चौधरीच्या बॅटमधनं पाहिला आणि बरेचसे चेंडू अगदी पाहिलं तर टिल्लू चौधरी अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. मला वाटतं जवळपास 10 चेंडूचा खेळ झालाय, त्यातील एकच चेंडू टिल्लू चौधरीने खेळला, त्यावरती चौकार खेळला. वसीमने देखील एक चेंडू खेळला, चौकार खेळलाय. ह्या 2 फलंदाजांना अगदी विसरून जावं लागेल. मागे 4 विकेट गेल्यात असं समजावं लागेल. आपणच ओपनिंगला आलोय, इथे धावगतीमध्ये बदल करावा लागेल. हो, वसीम इथे मात्र कव्हरमध्ये चेंडू खेळला. आकाश काळे सुंदर फिल्डिंग आणि तो पर एक सिंगल धाव. एक सिंगल धाव इथे धावफलकावरती पूर्ण होते. 13 धावा धावफलकावरती. अगदी या जोडीने जर चांगला खेळ केला तर मात्र एक चांगला स्कोर कार्ड इथे उभा राहील आणि अगदी इथून देखील मॅच मध्ये बराचसा एक रंग आपल्याला पाहायला मिळेल. अगदी क्रिकेटचा खेळ म्हणलं तर असंच की आपण पाहिले अनेक वेळा रंग बदलतात क्रिकेटच्या खेळामध्ये.
कधी सामना या संघाच्या बाजूने असतो, कधी सामना त्या संघाच्या बाजूने झुकतो. रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण नक्कीच म्हणत आलो आणि आज देखील तो रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळेल का. अपील अपील अपील, फार मोठी अपील. पण इथे मावया पंचांचा निर्णय काय होतोय. अगदी पंच मात्र तटस्थ आहेत आणि इथे नॉट आउटचा इशारा नाही. अजून पंच नक्कीच बातचीत करतील, निर्णय घेतील. दोन्ही पंच एकमेकाशी नक्की बातचीत करून निर्णय घेतील. चेंडू मात्र सुरेख होता. शफिकचा मात्र एक सुरेख चेंडू पाहायला मिळाला. या हार्टबीट थोड्याशा वेगळ्या वाजतात पण हे हार्टबीट्स आहेत. पाहूया कुणाच्या हृदयाचा ठोका चुकला जाईल आणि निर्णय काय येईल. ते मॅच स्टार्ट होते. मला वाटतं नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी आलाय का. चला लवकर मॅच चालू करून घ्या. सर्वांना विनंती, चला तो सामना चालू करून घ्या. ओके 13 धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. 13 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत सलमान. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन सलमान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सामना जर पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 4 फलंदाज बाद इथे मात्र केले गेलेत. हो इथे मात्र ऑन साइडला सुरेख फटका. तिथे विशाल चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे दुसरी धाव पूर्ण होती. दुसरी धाव पूर्ण. वसीमचं मात्र एक सुंदर खेळाचं प्रदर्शन. अगदी 5व्या विकेटसाठी तो मैदानामध्ये आलाय पण अगदी त्याने मात्र एक सुंदर खेळायला सुरुवात केली. तोपर्यंत 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा वसीमने बनवल्या. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. इथे मात्र चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. झेल इथे सुटला. वसीमचा झेल मात्र इथे सुटलाय. आणि वसीमचे झेल जर तुम्ही असे सोडले तर वसीम मात्र सामन्यामध्ये फार मोठी करामत करू शकतो. मानाच्या करंडक दरम्यान वसीमचा झेल श्रीकरडेने सोडला होता. त्यानंतर त्याने दादा गायकवाडवरती जवळपास 21 धावांचं रतीब लावत ती ओव्हर पूर्ण खेळून काढली होती. म्हणजे 12 चेंडू 24 धावांची गरज असताना त्याने शेवटच्या षटकामध्ये केवळ 3 धावा सोडल्या. तिथे झेल सुटला आणि वसीमने ती करामत केली होती. इथे झेल सुटलाय. आता वसीम पाहूया किती धावा इथून पुढे मात्र बनवेल. एक सिंगल धाव ही धावफलकावरती ऍड होईल. 15 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. सोळा धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. त्यामधले 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. टिल्लू चौधरी आता खूप वेळानंतर मला वाटतं स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. हो टिल्लू चौधरी सुरेख फटका, कलात्मक फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धडपड केली, मैदानामध्ये कोसळले देखील पण चेंडूला मात्र त्यांनी बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवून दिलं. 4 धावा इथे मात्र वसूल होत आहेत. आज टिल्लू चौधरीने केलेली जबरदस्त बॅटिंग. अगदी फक्त 3 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये 2 चौकार इथे मात्र खेळले गेले. एका चेंडूवरती फार मोठी अपील झाली होती मागच्या वरच्या शेवटच्या चेंडूवरती. पण याच ओव्हरमध्ये टिल्लू चौधरीच्या बॅटमधून आलेला चौकार. धावफलकावरती वाढ. 20 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. हो यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरनं सुरेख फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. विशालने मात्र चेंडूला फील्ड केले. काय कामगिरी इथे दोन्ही खेळाडूंकडनं पाहायला मिळाली. सांघिक खेळाचं प्रदर्शन. रिले पद्धतीने चेंडूला फील्ड केला. एका क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करत असताना विशालने ते चेंडूला फक्त मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या बाजूला लगेच वसीमने ओळखलं की आता चेंडू माझ्याकडे येणार आहे. तयार होता, लगेच चेंडूला घेतला आणि थ्रो केला. 2 धावा मात्र त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षक यशस्वी ठरले. सुंदर खेळ मैदानामध्ये या
खेळाडूंचा पाहायला मिळतो इथे फटका मात्र हवाई फायर, हवाई सफर, आकाशाला गवस निघालणारा आतापर्यंत आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा षटकार टिल्लू चौधरीच्या बॅटमधून. अगदी टिल्लू चौधरी मैदानामध्ये आज मात्र ठरवून आलाय. अगदी अनेक खेळाडू अशा वेळेला म्हणतात मेरे सामने काफी मुसीबत है, मैं काफी अकेला हूं, पण टिल्लू चौधरी म्हणतोय मेरे सामने कितनी भी मुसीबतें आने दो, मैं अकेला ही इस मुसीबत के सामने काफी हूं. आज मात्र विजय 11 नेहरू नगर संघासाठी मात्र टिल्लू चौधरी भन्नाट बॅटिंग मैदानामध्ये करतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी, सिंगल डबलच्या धावा त्याने मात्र एका बाजूने विकेट रोखून धरली, थांबून ठेवली आणि त्याचबरोबर धावा देखील बनवल्यात. शांत संयमाबरोबर आक्रमण देखील विजयचं आपण या मॅच मध्ये पाहिलंय. 28 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत्या. 4 फलंदाज बाद 28. जिथे धावफलक पाहिलं तर 4 फलंदाज बाद असताना जिथे 12-13 धाव होत्या तिथे मात्र आता ह्या जोडीची एक सुंदर पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोदून काढलाय. आकाश काळे तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगल धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 29 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 29, म्हणजे सरासरी पाहिली तर 10च्या सरासरीपर्यंत हा सामना पोहोचवलाय वसीम आणि टिल्लू चौधरी यांनी. या जोडीने मात्र कमालीचा खेळ मैदानामध्ये केलाय. एका बाजूने आपण टिल्लू चौधरी पाहतोय 6 चेंडूमध्ये 17 धावांचा सुंदर खेळ, तर एका बाजूने 4 चेंडूमध्ये 8 धावा या वसीम शेखने देखील बनवल्या. ती वसीम शेखचं मात्र कौतुक करायला लागेल. जसा मैदानामध्ये उतरला तसा त्यांनी मोमेंटम चेंज करून टाकला खेळाचा, अगदी खेळाचा रंग बदलून टाकला. आपल्या आयुष्यात देखील 3 गोष्टी अशा आहेत ज्या कधी रंग बदलतील तुम्हाला सांगता येणार नाही. एक म्हणजे आपण क्रिकेटचा खेळ जो बघतोय, एक दुसरा म्हणजे सॅम्युएल सरडा, तिसरं म्हणजे राजकारण. कधी रंग बदलेल सांगता येत नाही. आणि अगदी आता भारताचं राजकारण असेल ते क्षणोक्षणी अगदी पावलोपावली रंग बदलताना पाहायला मिळते. इथे क्रिकेटच्या खेळाने देखील रंग बदललाय. सुरुवात पाहिली तर हमराज मृत्युंजय कोथरूड संघाच्या बाजूने याची सुरुवात पाहायला मिळाली. 4 फलंदाज झटपट बाद झाले. नंतर 5व्या विकेटसाठी वसीम आणि टिल्लूने मात्र केलेली भन्नाट कामगिरी, एक चांगली पार्टनरशिप इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली. 3 षटकाच्या अखेर 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. यावेळेस वार्षिक शेख गोलंदाजी मार्कवर आला. पहिला चेंडू मात्र सुरेख बॅटची आतली कड घेतली. एकट्यांच्या मागे विपुल यांचं मात्र एक सुंदर क्षेत्ररक्षण आणि ते चेंडूला फील्ड करण्यामध्ये यशस्वी झाले. निर्धाव चेंडू, पहिली सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने. हो, इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय पण ते अगदी सीमारेषेच्या आतमध्ये लँड झालंय. राजू भाटेने यावेळेस मात्र टिपलेला सुंदर झेल आणि ते टिल्लू चौधरीच्या खेळाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक. हो, इथे पहिला चेंडू हवेत खेळलाय, फटका फसला, झेल टिपला आणि ते बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये होतोय. वसीमच्या जोडीने आता सचिनला मात्र धावा बनवाव्या लागतील कारण बरेचसे चेंडू अजून शिल्लक आहेत.
आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील वाशिक. बघा विकेट हॅट्रिक साजरी होती का आजच्या दिवसामध्ये? अगदी पहिली विकेट हॅट्रिक इथे साजरी होणार का? 3 फलंदाज बॅक टू बॅक बाद करण्याचा विक्रम इथे नोंदवला जाणार का? सचिन मगाशी बॅटिंगला आला, पहिल्या चेंडूवरती बाद झाला, तर यावेळेस मात्र सचिनवरती देखील फार मोठी जबाबदारी असेल, पण समोर आव्हान असेल वाशिक. चेंडू हवेत खेळाय, कव्हरमध्ये खेळला चेंडू, इथे क्षेत्ररक्षक तरी चेंडूपर्यंत पोहोचतायत. महेश नानगुडे चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावा इथे मात्र पूर्ण. थ्रो अगदी पाहिलं तर फार दूरवरनं डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो सोपवलाय. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 50-55 पर्यंतचं आव्हान इथे मात्र बनवणं गरजेचं असेल. फुलटॉस इथे मात्र ऑन साईडला चेंडू खेळलाय. जमिनी समांतर फटका असेल. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ 2 धावा आणि 2 विकेट मात्र मिळवण्यामध्ये वाशिक शेख यशस्वी ठरले. सुंदर खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. एक उंचपुरा खेळाडू, ताकदवान खेळाडू, आणि ती ताकद मात्र मैदानामध्ये सिद्ध केली जाते. अगदी चेंडू अगदी पाहिलं तर खूप उंचीवरनं चेंडू मात्र मैदानात जवळपास 6.5-7 फुटाची हाईट, आणि त्यानंतर आणखी 1-1.5 फूट चेंडू वरती जातोय आणि तिथून मात्र तो चेंडू रिलीज केला जातोय. फलंदाजांना अगदी कोड्यामध्ये टाकणारी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही पाहिलं तर 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना 32 धावा. वसीम आणि वाशिक हे 2 खेळाडू जर पाहिले आता एकमेकासमोर आहेत, पण अगदी एकमेकासोबत एका संघातून अनेक वेळा खेळताना आपण या खेळाडूंना पाहिलंय. ते बॅटची कडा होती, तिसरा मासा गळायला लागला होता. तिसरी विकेट या ओव्हरमध्ये अगदी सापडली होती, पण इथे मात्र झेल ड्रॉप झाला. झेल इथे मात्र सुटला आणि तिथे मात्र संधी असेल पुन्हा एकदा वसीमकडे. आज मला वाटते वसीम दुपारी लंच करताना लंचमध्ये नशीब देखील खाऊन आलाय. 2 झेल त्याचे सुटलेत, 2दा मिळालं जीवदान, आणि त्याचा कितपत फायदा मात्र घेतला जाईल. अगदी दिवाळीमध्ये आपण दारापाशी दिवे लावतो, वारची झुळक आले म्हणून त्याला वाचवण्यासाठी आपण हात पुढे करतो, पण आपण ज्यावेळेस हात पुढे करतो त्यांना वाचवण्यासाठी तेच दिवे आपल्याला अनेक वेळा चटके देखील देतात. एक सिंगल धाव या ठिकाणी आली. 33 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत, आणि इथे देखील एका दिव्याला जीवदान देण्याचं काम या ठिकाणी विकेट किपरकडून झालं. पाहूया कितपत भुगदान इथे मात्र भोगावं लागेल. 12 चेंडूचा खेळ मात्र अजूनही शिल्लक असेल. आकाश गोलंदाजी मार्कवर येतोय. आकाश, हो, आकाशचा हा चेंडू इथे हवेत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न थोडासा दूर राहिला, आणि ते चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ज्या वसीमचा झेल सुटला तो वसीम मैदानामध्ये बरसताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू ते अगदी खेळलेला सुंदर चौकार. महेश नानगुडेने प्रयत्न मात्र लाजवाब केला. खूप दूरवरचा पल्ला त्याने गाठला होता. अगदी 1-2 पाऊल अजून पुढे असता तर तो झेल अगदी हातामध्ये आला असता, पण इथे क्रिकेटला जर आणि तर ह्या गोष्टींना जास्त मोठं महत्व नाहीये. यावेळेस जागा बनवून बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण इथे केवळ एक सिंगल धाव. एका सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळेल. अडोतीस धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होतात. 38 रन. आकाश उत्तेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्वारगेट परिसरामध्ये तुम्ही गेला तर 77चं जे सुंदर एक दालन आहे त्याचे सर्व आकाश उत्तेकर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोर असेल सचिन. खडकवासला डोंजी परिसरातील हा खेळाडू मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. ओ, इथे सचिनच्या बॅट बंद, ताकदवान फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे हा फटका जर पाहिला सचिनचा ताकदीच्या जोरावरती पाहायला मिळाला. सचिन जर पाहिला तर एक ताकदवान खेळाडू, आणि त्यांनी ज्यावेळेस बॅट फिरवली, चेंडू बॅटला स्पर्श झाला, त्यावेळेस चेंडू मैदानाच्या आसपास कुठे थांबताना दिसला नाही. इतका सुंदर फटका सचिनने खेळला. अगदी त्याची शरीर यष्टी पाहिली तर एक पिळदार शरीर, ताकदवान शरीर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अगदी निसर्गरम्य वातावरण म्हणजे डोंजीच्या परिसरामध्ये राहत असताना तिथे मात्र अनेक प्रकारचे व्यायाम, ट्रेकिंग वगैरे सचिन नक्कीच करत असतो, आणि त्या व्यायामच्या जोरावरती हा सुंदर फटका मात्र सचिनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. ती मगाशी सचिनने थोडीशी निराशा दाखवून दिली होती, पण आता मात्र सचिन
इथे विजय 11 साठी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. आकाश उत्तेकरवरती मात्र आक्रमण चढवण्याचं काम इथे सचिन करणार का? यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून फाईन लेग दरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण इथे फलंदाज मात्र या शॉटला मुकला. धाव मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू येतोय. सुरेख खेळ आणि इथे मात्र झेल टिपला. महेश नानगुडे टिपलेला एक सुंदर झेल. चेंडू सचिनचा पाहिला तर मिस टाइम स्ट्रोक होता. खूप दूरवरनं महेश नानगुडे धावत आला आणि यावेळेस मात्र त्याकडनं कोणतीच चूक नाही. झेल टिपला आणि ते सचिनला मात्र माघारी परतावं लागेल. आर आर मल्टिलिटी विरुद्ध रहीम 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी या. आर आर मल्टिलिटी विरुद्ध रहीम 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात प्रदीप नैनीत. 7 फलंदाज बाद 44 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, पण 7 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. अगदी एका बाजूने वसीम मैदानामध्ये लढतोय, पण दुसऱ्या बाजूने त्याला 7 मिळत नाहीये, कारण 7 फलंदाज बाद झालेत. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या 7 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी विजय 11 नेहरूनगर हा संघ करेल. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्क सज्ज होतं. राईट आर्म वरचा विकेटचा मारा मैदानामध्ये करतोय. 11 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला. हो, इथे मात्र ईस्टर्नच्या आतमध्ये घुसून स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक हेमंत फार दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा अति घाई संकटात गेली का पाहावी लागेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र सोपवलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. चांगला थ्रो इथे मात्र हेमंतचा पाहायला मिळाला. डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो सोपवला आणि निर्णय पाहूया काय येतोय. आणि इथे फलंदाज मात्र बाद. इथे 8वा फलंदाज इथे बाद झालाय. प्रदीप नैनीत देखील अति घाई करण्याचे शिकार ठरले. एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला राहिले असते. पुढच्या ओव्हरमध्ये आणखी संधी होती, पण इथे फलंदाज मात्र बाद झालाय. ते वसीम कडनं जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हायला मिळाला. धाव फलकावरती 45 धावा धाव फलकावरती पूर्ण होतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. न्यू बॅटर 8 फलंदाज बाद झालेले आहेत. अर्शान नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. अर्शान 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. हे 6 चेंडू आता जर फलंदाजी चांगले गेले तर फलंदाजी सुरेख. हे 6 चेंडू गोलंदाजी चांगले टाकले तर गोलंदाजी सुरेख. तुमच्या आयुष्यात देखील 6 गोष्टी असणं महत्वाचे आहे. तुम्ही चेंडू काउंट करता 1 2 3 4 5 6. थोडस उलट येऊया. 6 म्हणजे 6 आकडी पगार, 5 म्हणजे 5 रूमचा फ्लॅट, 4 म्हणजे 4 चाकी गाडी, 3 म्हणजे मित्रमैत्रिणी मी असा सुरेख परिवार, 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ, 1 म्हणजे साधी सरळ सुंदर बायको. या 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात असणं देखील गरजेचं आहे. इथे पहिला चेंडू मात्र कव्हर मध्ये सुंदर फटका. आजू पाटेचं मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा मात्र वाचवू शकले नाही. 2 धावा इथे मात्र सहज पूर्ण होत आहेत. एक चांगली खेळी मात्र वसीम जी आपण मैदानामध्ये पाहतोय. 47 रन ऑन स्कोर बोर्ड. 8 फलंदाज बाद 47 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र सुरेख शिल्लक आहे. वासिक विरुद्ध वसीम असा सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. हो, इथे मात्र वेगवान चेंडू होता. पायावरती चेंडू आदळला. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव. वेगवान गोलंदाजी इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. धाव फलकावरती नजर टाकली तर धावा जमा होतात आता 48 धावा. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहे. ह्या 4 चेंडूवरती अगदी धावा कितपत बनवल्या जातील
या मात्र निर्णायक असतील. इथे मात्र ऑन साईडला चेंडू खेळला महेश नानगुडे, खूप दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, पण इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला गेला नाही, कारण सेट फलंदाज वसीमला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. वसीम जर हे 4 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला तर धावांचा एक चांगला ओघ आपल्याला पाहायला मिळेल, धावफलक एक चांगला पाहायला मिळेल. 49 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होत आहेत. उसळता चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल मात्र होऊ शकत नाही, पण 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहे. 51 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. या 2 चेंडूवरती अगदी विजय नेहरू नगर संघाला मात्र मोठ्या धावांची अपेक्षा असेल, पण इथे सहजासहजी या धावा वार्षिक खर्च करणार नाही. तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते थ्रो, विकेट किपर एंडला थ्रो केलाय आणि इथे पाहूया पंचाचा निर्णय काय होता. इथे फलंदाज मात्र बाद. 9वा फलंदाज इथे मात्र रनआउटच्या रूपाने बाद होतोय. नऊ फलंदाज बाद. संघाची धावसंख्या झाली आहे 52 धाव, 52 रन आणि 9 फलंदाज बाद. शेवटची जोडी आता मैदानामध्ये असेल. 6 षटकाच्या ह्या निर्धारित सामन्यामध्ये ऑल आउट पर्यंत संघाला पोहोचवण्याचं काम हमराज मृत्युंजय संघाने केलंय. चला लवकर टॉस साठी या, नाहीतर सामना मात्र कमी षटकाचा खेळला जाईल याची नोंद घ्या. त्वरित टॉस साठी या. यावेळेस फटका मात्र जोरदार आणि ते चेंडू जातोय सीमा रेषेच्या आर पार. षटकार. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 58 धावा, तर विजयासाठी आता बनवायचे आहेत 59 धावा. मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण एक ते विजय 11 नेहरू नगर संघाने एक चांगला धावफलक या ठिकाणी उभा केला. 58 धावा झाल्या. विजयासाठी 59 धावांचं एक तगडं आव्हान आता मात्र मैदानामध्ये पूर्ण करावं लागेल. त्यासाठी मात्र मैदानामध्ये फलंदाजांना झुंजवत ठेवणारी गोलंदाजी ही विजय 11 नेहरू नगर या संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र ती गोलंदाजी धुरा हवे आता कोणत्या गोलंदाजांना सांभाळावी लागेल. समोरच्या बाजूला पाहिलं तर ताकदवान फलंदाजाचा भरणा आहे आणि आता त्यांना मात्र रोखावं लागेल. 59 धावा या विजयासाठी गरजेचं असेल. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामना चालू करून घ्या. सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही वेळ वाचवला तर तुम्हाला जास्तीत जास्त षटकाचे सामने खेळवता येतील, अन्यथा कमी षटकाचे सामने खेळवावे लागतील याची दक्षता घ्या. कारण अजून जर आपल्याला पाहिलं तर या मॅच नंतर सेमीफायनल आणि फायनलचे सामने आपण मैदानामध्ये खेळणार आहोत याची नोंद घ्या. चला आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड संघ आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. एकोणसाठ धावांचं टार्गेट इथे मात्र आता सेट केले गेले आणि टार्गेट इथे पूर्ण करत बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ कोणता आपल्याला दिसेल नक्की पाहायला
एक सुंदर मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत. ऋतिक स्पोर्ट फाउंडेशन कैलासाची ऋतिक कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित केला क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा. प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31, तृतीय क्रमांक 15,000 व चतुर्थ क्रमांक 7,500 रुपये व आकर्षक अशा ट्रॉफीज देऊन आपण इथे मात्र सन्मानित करणार आहोत या संघांना. पाहूया बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा चौथा संघ आता कोणता असेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या लवकर. वाशिक शेख आणि राजू पाटे ही जोडी मैदानामध्ये येते. मगाशी ज्या जोडीने धमाका मैदानामध्ये सुरू केला होता तीच जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये. 36 चेंडू 59 धावांचा पाठलाग इथे मैदानामध्ये केला जाईल. धाव झाल्या विजयासाठी 59 धावांचं टार्गेट. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंग वरती राजू पाटे नाव स्ट्रायकिंगला. वाशिक शेख गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा. इथे प्रदीप नैनित सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप केलं पण इथे मिसफिल्ड आणि रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल झाला. यावेळेस मात्र चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर थोडीशी कळबळ नक्की पाहायला मिळाली असती. पण इथे मात्र एक सिंगल धाव ती कंप्लीट होती. सिंगल धावेने धाव फलकाचा श्री गणेश केला जातोय. मैदानाच्या आसपासच्या गाड्या लावल्या त्या एका लाईन मध्ये पार्किंग मध्येच तुम्ही लावा. अन्यथा त्या डांबरी रस्त्यावर लावणं जिथे ती खडी आहे त्या खडीवरती लावलं तर ते पार्किंगच आहे. तिथे पार्किंग करा. गाड्या व्यवस्थित एका लाईन मध्ये पार्क करा. अन्यथा तिथे जामर लावलं जाईल किंवा हवा सोडली जाईल याची नोंद घ्या. सिक्युरिटी वाल्यांनी मात्र तो निर्णय कळवलाय. त्यामुळे तुमच्या गाड्या व्यवस्थित पार्किंग मध्ये लावून टाका ही विनंती. हो इथे हा चेंडू मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. इथे मात्र निर्धाव चेंडू. 59 धावांचं आव्हान जरी असेल तर ते आव्हान जड करण्याचा प्रयत्न इथे मात्र गोलंदाज करतायत. विजय 11 नेहरूनगर हा संघ मात्र सहजासहजी हार न पत्करणारा संघ आहे. त्यांच्यात देखील लढण्याची धमक आहे, लढण्याची ताकद आहे. यावेळेस फटका सुरेख. सचिनच्या डोक्यावरनं खेळलेला फटका. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. चौकार मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. धाव फलकावरती वाढ होती. 6 धावा धाव फलकावरती. विजय 11 नेहरूनगर हा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. विजयनगरची मात्र सुंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. पण ही व्यूहरचना
मात्र तोडण्यामध्ये दोन्ही फलंदाज आतापर्यंत सफल होताना पाहायला मिळाले. चौकार मात्र या ठिकाणी खेळला गेला. ओ शॉर्ट पिच चेंडू होता स्विचिट. इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. चेंडूने रेस जिंकली आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. सुरेख फटकेबाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील राजू पाटीलची आपण दमदार खेळी मैदानामध्ये पाहिली होती. बॅटिंगच्या जोरावरती त्यांनी सामना ते धावांचा डोंगर उभा केला आणि ते आणखी एक चेंडू मात्र फायनल दरम्यान खेळा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला फील्ड थ्रो केला असता. एक सिंगल धाव आतापर्यंत या चेंडूवरती पूर्ण झाली. चांगला क्षेत्ररक्षण तितका चांगला थ्रो, पण इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी अगदी झटपट एक सिंगल धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 11 धावा. 11 रन ऑन स्कोर बोर्ड. एकोणसाठ धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर 11 धावा या धावफलकावरती झटपट बनवलं देखील गेला. यामध्ये आलेले 2 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. राजू पाटीलच्या बॅटमधून आलेले 2 चौकार आणि त्यामुळे धावफलकावरती झालेली चांगलीच वाढ. 11 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर येतात प्रदीप नैनी अर्थात डॉन गोलंदाजी मार्कवर. बॅटिंग करत असताना रनआउटच्या रूपाने बाद झाले होते. इथे आता गोलंदाजी धुरा सांभाळत असताना एक कॅप्टन नॉक मैदानामध्ये खेळावं लागेल, कारण एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण आघाडीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या जोडीला ब्रेक करणं मात्र गरजेचं असेल. जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर ह्या जोडीवरती ताबा मिळवणं गरजेचं असेल. हो इथे मात्र सुरेख फटका. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्वागत केलंय या चौकाराने. प्रदीप नैनी त्यांचा पहिला चेंडूवरती खेळलेला हा चौकार. आज राजू पाटे मात्र चौकारांचीच भाषा मैदानामध्ये बोलतात. सुरेख फटकेबाजी करतात. पहिल्या मॅच मध्ये देखील अशी सुरुवात पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील तीच दमदार सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय. 3 चौकार आतापर्यंत राजू पाटे यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. ओ इथे आणखी एक सुरेख फटका. लॉंगन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करते तो पण एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव. धावफलकावरती धावा जमा होतात आता 16 धावा. विजयासाठी 59 धावांचं टार्गेट घेऊन संघ मैदानामध्ये उतरलाय. आघाडीची जोडी मैदानामध्ये लढते. एका बाजूने आपण पाहिलं तर राजू पाटे दमदार खेळ ताकदवान खेळ खेळतात, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वाशिक थोडे शांत संयमी खेळ मैदानामध्ये खेळतात. मगाशी देखील हेच गणित होतं, पण नंतर जसं राजू पाटे बाद झाल्यानंतर वाशिकने मात्र हात खोलले आणि धावांचा डोंगर उभा केला होता. हो यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची वाट पाहिली जात नाही. तू खेळतोस मी पण खेळणार, मी पण पार्टी जॉईन करणार आणि षटकार. वाशिकच्या अगदी रेंज मध्ये चेंडू होता आणि तो रेंज मधला चेंडू सुंदररित्या कटून काढला आणि 6 धावा ह्या धावफलकावरती वसूल देखील केल्या गेल्या. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण होतात. अगदी जसं मॅच मात्र पुढे जाते तसतशी मृत्युंजय संघाची मात्र एक मजबूत पकड या मॅच वरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रदीप नैनी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. हो इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक. षटकार षटकार असे खेळले गेले. 27 धावा धावफलकावरती
ते थोडेसे महागडे नक्कीच या ठिकाणी प्रदीपने दिसून येतात. आतापर्यंत 17 धावा या ओव्हरमध्ये खर्च होताना पाहायला मिळाल्या. वार्षिक मात्र पुण्यातील एक असा खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर. पण आपण ज्या खेळाडूकडे पाहतो तो वार्षिक मैदानामध्ये बॅक टू बॅकचे 3 षटकार, 3 रो, 3 चेंडू मैदानाच्या बाहेर फेकले गेले. षटकार अगदी या सीझन मध्ये अगदी पाहिलं तर वार्षिक एका खेळाडू पाहिलं तर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नक्कीच फक्त मृत्युंजय संघामध्ये एक चांगली कामगिरी नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर अगदी आता जे चांगले चांगले ऑलराऊंडर खेळाडू त्यामध्ये वार्षिक मात्र अव्वल स्थानावरती नक्कीच पाहायला मिळतील. ती गोलंदाजी देखील घातक करतात, फलंदाजी देखील सुरेख, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब. तिन्ही फॉर्मॅटमध्ये मात्र सुरेख काम वार्षिकचं आपण पाहिलंय. 3 चेंडूवरती 3 षटकार आतापर्यंत खेळले गेले. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 34 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 59 धावांचं टार्गेट अगदी त्यांनी मात्र छोटं करून टाकले. हो यावेळेस मात्र दहशत का दुसरा नाम प्रदीप नैनीत. दी यॉर्कर चेंडू होता इथे मात्र यॉर्कर चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू होते. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. चौतीस धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या 2 षटकामध्ये. 34 धावा म्हणजे आता 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहे 24, धावा बनवायच्या आहेत त्या 25. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा येतोय अक्षय. हो इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवे, झेल, इथे झेल सुटला. काय नक्की घडतंय काय? अगदी घर फिरलं, घराचे वासे देखील फिरतात तशी गत मैदानामध्ये पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर दुष्काळामध्ये 13वा महिना, अगदी धावा कमी आणि त्यात अशा प्रकारचे झेल तुम्ही जर सोडले तर विजय मिळवणं मात्र फार अवघड होईल. विजय 11 मिरवणूक या संघासाठी. धाव फलकावरती पाहिलं तर धावा जमा होतात आता 35 धावा. अजू पाटीलने मिळालेलं जीवदान शेवटचे 23 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पण अगदी आघाडीची जोडी ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळते तसं वाटतं की वन साइड सामना घेऊन जातील. पण इथे गोलंदाजांनी अजूनही हिंमत हारली नाही. ते देखील प्रयत्न करतात. त्याचा प्रयत्न ज्याची मेहनत मात्र पुरेपूर असेल तो मात्र संघ सामना जिंकू शकेल. इथे व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावेमध्ये वाढ. हो इथे मात्र ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा खेळा. इथे पुला खालनं पाणी वाहून जावं तसा चेंडू वाहून गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. सागरकडनं झालेली चूक आणि चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा धाव फलकावरती होत आहेत ऍड. 40 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 40 रन या आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती मांडल्या जात आहेत. हो इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक सागर इथे झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल टिपला. मगाशी केलेली चूक इथे सुधारली आणि इथे फलंदाज बाद. वार्षिक शेखचा खेळ मात्र या ठिकाणी संपला. पण अगदी जबरदस्त एक चांगली इनिंग, मॅच विनिंग इनिंग या ठिकाणी खेळून नक्कीच मैदानाच्या बाहेर येतात. संघाला मग ती एका मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. धाव फलकावरती पाहिलं तर 40 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पूर्ण होतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतात. विपुल खैरे मैदानामध्ये नवीन फलंदाज. मगाच्या मॅच मध्ये केलेली ताबडतोड इनिंग
पण विपुल खैरेंची पाहिली होती. इथे देखील अगदी पाहिलं तर आता सामना फार जवळ पोहोचलाय. अगदी सोपा सामना असेल तो हमराज मृत्युंजय कोथरूड संघासाठी. अक्षयने मात्र जोडी ब्रेक करण्यासाठी एक सुंदर काम केलं. एक झेल मात्र या ठिकाणी सागरने टिपला. फलंदाज मात्र इथे बाद झाले. पॉईंटमध्ये अगदी चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होतीये. 41 धावा ह्या धावफलकावरती, म्हणजे अजूनही 18 धावांची गरज असेल सामना संपण्यासाठी, सामना जिंकण्यासाठी मृत्यूंजय संघाला. पण अगदी या 18 धावा देखील महाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विजय नेहरू नगर संघ करेल. सचिनचं मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि घेतले गेलेले एक सिंगल धाव. सिंगल धावाने देखील विजयापर्यंत पोहोचता येऊ शकते. ही शाश्वती मात्र आता मृत्यूंजय संघाला आहे आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानामध्ये अगदी पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू खेळला. गॅप मधनं चेंडू फरार. सीमा रेषा पार. चौकार. धावफलक पुढे सरकेल. 46 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. म्हणजे अजूनही विजयासाठी पाहिलं तर 13 धावांची गरज असेल. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 46 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 13 धावा हे अजूनही बनवायच्या आहेत. बॉलर्स नेम बरकत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बरकत. हो, इथे चेंडू हवेत खेळलाय आणि इथे क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपतोय. बरकतला मिळालेली पहिली बरकत आणि ते बरकतच्या गोलंदाजीमध्ये संघाला देखील फायदा या ठिकाणी होते. पहिल्या चेंडूवरती विकेट. पहिल्या चेंडूवरती राजू पाटे बाद. 46 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात आणि दुसरा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. ओपनिंगचे दोन्ही फलंदाज आता डगआउटला आराम करताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल आता आकाश. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो आकाश काळे. सेहेचाळीस धावा, अजूनही 13 धावा दूर आहेत विजयापासून हमराज मृत्युंजय. पण या 13 धावांसाठी अगदी लढाईला लावणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हो, इथे बॅटची कट होती का, रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे पाहूया पंचाचा निर्णय काय होते. कारण पहिलं तो बेल्स पडल्या होत्या, नंतर मात्र चेंडूने इष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न टिल्लू चौधरी यांचा. पाहूया निर्णय काय येतोय. पाहूया निर्णय काय येतोय आणि ते
आणि ते पंचांचा इशारा देतो तिसऱ्या पंचा नॉट आउट. फलंदाज मात्र नॉट आउट असेल कारण अगोदर बेल्स पडल्या होत्या. नंतर त्या एष्टा जागरनं उधळेपर्यंत विपुल खैरे यांनी धाव कंप्लीट केली आणि आताची एक सिंगल धाव देखील धाव फलकावरती ऍड होईल. 47 धाव फलकावरती पूर्ण होते. आताची एक सिंगल धाव. आता शेवटचे 12 धावांची गरज असेल सामना संपण्यासाठी. पुढच्या संघाने तयार राहायचं आहे. मॅच संपताच लगेच मैदानामध्ये उतरायचं. सेमीफायनलच्या मॅचेस ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस आपण जो संघ सेमीफायनल जिंकेल तो अगदी पहिल्या दुसऱ्या नंबरसाठी खेळेल. जे दोन संघ पराभूत होतील त्यांना मात्र रनर टू विनर या नियमानुसार आपण तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. याची नोंद घ्या. सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या संघांनी याची नोंद घ्या. रनर टू विनर अशा पद्धतीने तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. 47 धाव फलकावर ते आतापर्यंत पूर्ण होतात. अजूनही 12 धावांची गरज असेल. बरखत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी बरखतने आतापर्यंत केली. 2 चेंडू मात्र सुरेख हाताळले. ते आणखी एक चेंडू मात्र सुरेख होता. इथे आप्पाकडनं पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. अगदी पाहिलं क्षेत्ररक्षक थोडासा दिरंगाई करतोय. वेळ येईल थ्रो लागायला वेळ लागेल तोपर्यंत धाव मात्र कंप्लीट केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि ते अगदी आखो मे इशारा आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाली. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. हो हा चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे विकेट किपरला बीट केला. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार. काय खेळ मैदानामध्ये सुरू आहे हमरान मृत्युंजय संघाचा. अगदी जे परफेक्ट चेंडू मिडल ऑफ द बॅट होतात ते देखील सीमारेषेच्या पार जात आहेत. जे चेंडू अगदी बॅटला स्पर्श करत नाही ते चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. आज मात्र दिवस पूर्णपणे हमरान मृत्युंजय संघाच्या बाजूने झुकला गेलाय. 53 रन. हा चेंडू मात्र सुरेख. खूप वेळानंतर एक चांगला चेंडू नक्की पाहायला मिळाला बरखतचा. मात्र हा सुंदर चेंडू आणि ते मात्र निर्धाव चेंडू. 53 धावा धावफलकावरती केवळ 6 धावा दूर आहेत हमरान मृत्युंजय कोथरूड संघ. ओ ते पुन्हा एकदा चेंडू अगदी हलक्या तरी खेळला गेलाय. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आकाश मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. कुलकर्णीने मात्र थांबवलं. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 54 धावा. 54 धावा धावफलकावरती म्हणजे आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी केवळ 5 धावा ह्या बनवणं बाकी असेल. ते चेंडू हवे झेल टिपला आणि ते फलंदाज बाद. विजयासाठी अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल कारण अगदी इथे फलंदाज मात्र विपुल खैरे बाद होतात. सोनू गोलंदाजी मार्कर. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. सौरभ दळवी नवीन फलंदाज सौरभ मैदानामध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती विपुल खैरे मात्र बाद झाला. 11 चेंडू शिल्लक आणि 5 धावा. इथून देखील गोलंदाज मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतायत.
अजून देखील मॅच सोडली नाहीये विजय इलेव्हन संघाने. हा चेंडू सुरेख आणि इथे पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज इथे बाद. सौरभ दळवी मात्र पुन्हा एकदा निराश. आज बॅक टू बॅक दोनदा दुसऱ्या मॅच मध्ये देखील सौरभ दळवी शून्यावरती बाद. सुने 5 धावा या विजयासाठी बनवणं बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महेश नानगुडे. तिच्या फलंदाजीने ओपनिंगला खेळी खेळण्याचा सपाटा लावला होता. त्या फलंदाजाला मात्र थोडंसं हुशारीने पाठवली. स्ट्रॅटर्जी असेल मृत्युंजय संघाची, कारण दोन फलंदाज सोनूने अगदी बॅक टू बॅक बाद केले. प्रशांत शुक्ला हे देखील मैदानामध्ये येतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. थोड्या वेळानंतर त्यांचा देखील धमाका मैदानामध्ये पाहायला मिळेल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 54 धावा, 54 रन ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 5 धावा दूर आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल सोनू. पण समोर आव्हान असेल महेश नानगुडेचं. 5 धावा विजयापासून दूर आहेत मृत्युंजय इलेव्हन कोथरूड. ओ इथे चेंडू हवेत आणि इथे विकेट हॅट्रिक. 3 फलंदाज बॅक टू बॅक बाद केले सोनूने. सुंदर गोलंदाजी आणि इथे विजय रथाला अगदी ब्रेक लावण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. 5 धावांची गरज असताना 3 फलंदाज एका पाठोपाठ एक बाद. इथे पाहिलं तर विपुल खैरे, नंतर सौरभ, नंतर महेश असे 3 फलंदाज सोनूने या ओव्हरमध्ये टिपले. गोलंदाजी मार्कवर आला. पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद. सामन्याचं समीकरण आता बदलतंय. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी आता बनवायच्या आहेत त्या 5 धावा. नवीन फलंदाज विशाल सरकार फलंदाजासाठी मैदानामध्ये येतोय. विशाल नवीन फलंदाज विशाल मैदानामध्ये. अगदी इथे 3 फलंदाज सोनूने बाद केले. अगदी विजयाच्या धावत्या रथाला मात्र त्याने ब्रेक लावून टाकलाय. 5 धावा अजूनही गरजेच्या आहेत. मॅच अजून संपली नाहीये, कारण तिथे प्रदीप नैनी यांची धडपड अजून देखील सुरू आहे. चमत्कारी खेळ आहे. चमत्कार अनेक सामन्यांमध्ये या खेळाडूंनी केलाय आणि ते कॅप्टन म्हणून नक्कीच आता इथे आणखी एक चमत्कार करण्याचा विक्रम इथे केला जाईल का? हो, हा चेंडू मात्र शांत डोक्याने विशालने खेळून काढला. एक सिंगल धाव. सचिनचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. रन मिळेल ती केवळ एक सिंगल धाव. आकाश मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अजून देखील सुरू होता, पण इथे केवळ पाहिलं तर एक सिंगल धाव. सामन्याचं समीकरण आता बदलते. शेवटचे 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. आकाश मैदानामध्ये अगदी पाहूया कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळ. शांत डोक्याने सामना पुढे नेण्याचा प्रयत्न करेल की या 2 चेंडूमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न आकाशचा पाहायला मिळेल. अगदी सरळ बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा मात्र इथे प्रयत्न नाही. एक सिंगल धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत आता 56 धावा. आता केवळ 3 धावा दूर आहे विजयापासून मृत्युंजय इलेव्हन. सोनूने मात्र कमालीची गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन सोनू यांच्या गोलंदाजीमधून आलं. 3 फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाले आणि हा चेंडू इथे मात्र सुरेख निर्धाव. ओव्हरची समाप्ती. धाव फलकावरती धावा आहेत आता 56 धावा. विजयासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावा. अगदी वाटलंही नव्हतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल,
पण सोनूने गोलंदाजी सुरुवात केली आणि या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 धावा खर्च करत असताना 3 फलंदाज बाद देखील गेले. शेवटचं षटक पाहूया कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये आता मात्र धुरा सोपवली जाईल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतात बरकत. अगदी दुसऱ्या षटक मध्ये पाहिलं तर ज्या धावा खर्च झाल्या होत्या ना त्या धावा थोड्याशा मागात पडल्या. 23 धावा अगदी प्रदीप नैने त्यांच्या ओव्हरमध्ये आल्या, तिथे थोडस संघ बॅकफुटला ढकलला गेला. इथे अगदी पाहिलं तर आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. बरकत सामना रोखून धरण्याचा प्रयत्न करणार का आकाश काळे हा सामना एकतर्फी संपवण्याचा प्रयत्न करेल. महत्वाची मॅच, हे 6 चेंडू मात्र निर्णायक असतील, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारे असतील. ते अगदी हे 6 चेंडू आणि या 3 धावा ठरवतील. कमीत कमी 7,500 चं पारितोषिक मात्र कोणत्या संघाच्या नावावरती लिहिलं जाईल सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 3 धावा. हो, इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय आणि इथे एक सिंगल धाव बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. आप्पा मैदानामध्ये मला वाटतं आज बऱ्याचशा मिसफिल्ड आणि त्यामुळे संघ तसा बॅकफुटवर नक्कीच नजर आला. शेवटच्या 2 धावांची गरज असेल, 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. इथे गोलंदाज बरकतने मात्र अजूनही हार मानली नाहीये. ओ काय चेंडू होता, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र डॉट बॉल, इथे निर्धाव चेंडू. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी तुम्हाला या धावा बनवाव्या लागतील. अगदी तुम्हाला ह्या धावा इथे जर विजय मिळवायचा असेल तर कंपल्सरी या 2 धावा बनवणं गरजेचं असेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि धावा बनायच्या 2. मॅच अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत विजयला नेहरू संघाने आणली, पण अगदी इथे पुढे जायचं असेल तर तुम्हाला इथे या धावा रोखणं गरजेचं आहे. शेवटचे 4 चेंडू 2 धावांची गरज. तुषार रणदिवे हे देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अनेक तगडे खेळ आज मैदानामध्ये येताना पाहिले मिळाले. चेंडू हवे, झेल महत्वाचा असेल, झेल होणार का? प्रयत्न मात्र थोडासा अपुरा ठरला आणि त्याचबरोबर इथे दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकेल आणि सामना जिंकलाय. अमराज मृत्युंजय कोथरूड संघाने अभिनंदन. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ आपल्याला मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. या मॅचचे देखील मॅन ऑफ द मॅच या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आशिक शेख. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत. सद्दाम शेख सर कुठे असताल तर संपर्क साधा.